मित्रो नमस्कार। मी दीपक कुलकर्णी, महावितरण पुणे येथे कार्यरत। मित्रो हो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अपघाताच्या संदर्भात असून एखाद्या कर्मचाऱ्याचा जर अपघात झाला, लाईन स्टाफ असो किंवा ऑपरेटर बांधव असो, त्याचा जर अपघात झाला तर त्या अपघाताच्या बिलाची प्रतिपूर्ती म्हणजे त्याचे बिल सँक्शन कसे करायचे ह्या संदर्भात आहे। मला वाटते मागच्याच वर्षी एक अपघात झाला होता मोठा, मग साताऱ्याला, बहुतेक सातारा, तर त्याचं एक अंदाजा 20 लाख रुपये खर्च झाला होता। तर त्याची फाईल कशी सँक्शन करायची ह्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे। आणि मित्र हो, व्हिडिओ हा म्हणजे कागदपत्र त्याचे कोणते कोणते जोडायचे व त्याला त्रास होऊ नये, त्याची फाईल सहज सँक्शन व्हावी ह्या संदर्भातील पूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला। अनावधानाने एखादा फॉर्म माझ्याकडून राहिला असेल तरी आपण मला कमेंटमध्ये कळवा, किंवा तरी एखादी गोष्ट राहिली तरी ती मला लाईक करून सांगण्यात यावी अशी मी आपणास विनंती करतो। तरी व्हिडिओ सुरुवात करतो। बघा, मी संपूर्ण हेडलाईन व्यवस्थित लिहिली आहे। महावितरण कंपनीत काम करत असताना लाईन स्टाफ किंवा ऑपरेटर कर्मचाऱ्यांचा झालेल्या अपघातांच्या उपचाराच्या खर्चाची बिले प्रतिपूर्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी, म्हणजे बिले रिएम्बर्समेंट। म्हणजे एखादी समजा बिलाचा खर्च झाला आहे 5 लाखापर्यंत MD इंडिया आहेच आहे, परंतु 5 लाखाच्या वरचे जर खर्च झाला तर ती फाईल कशी बनवायची, ॲक्सिडेंट फाईल, त्याची आज पूर्ण माहिती। ॲक्सिडेंटचे 4-5 व्हिडिओ होतीलच, परंतु महत्त्वाची फाईल कशी बनवायची ह्याची माहिती मी पूर्ण आज माझ्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो। आणि व्हिडिओची सुरुवात करतो। बिलाची प्रतिपूर्ती लागणारी कागदांची यादी बघा, पहिला पेज अपघात अहवाल फॉर्म, बहुतेक 13 नंबर फॉर्म आहे। 13 नंबर फॉर्म मूळ प्रत लागते। फॉर्म नंबर 13 अपघात अहवाल, ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन, अपघाताचा अहवाल लागतो। फॉर्म नंबर 13 आहे तो मी तुम्हाला देण्याचे प्रयत्न करतो, पण फॉर्म नंबर 13 पहिल्यांदा जोडायचा। नंतर अपघात तपासणी अहवाल, इथं येतो इन्व्हेस्टिगेशन फॉर्म नंबर 3। इथं आणखीन एक फॉर्म लागतो, फॉर्म नंबर 2चा आहे अपघात तपासणी अहवाल। नंतर 2 साक्षीदारांचा जबाब लागतो किंवा पोलीस पंचनामा, पोलिसांचा जो पंचनामा आहे, किंवा 2 साक्षीदार की अपघात कसा झाला त्यांचा जबाब, त्याचे कागदपत्र लागतात। प्रपत्र छ व प्रपत्र घ हे मेडिकलचे 3 प्रपत्र आहेत, ते लेखापरीक्षित लागतात। मेडिकल फॉर्ममध्ये घ, छ आणि च असे 3 प्रपत्र असतात, तेही लेखापरीक्षित लागतात। विशेष विकलांग रजेचा आदेश, मी रजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की स्पेशल डिसेबिलिटी लीव्ह म्हणजे जर अपघात झाला तर विशेष विकलांग रजा मिळते, ती कोणत्याही रजामधून वजा केली जात नाही, त्याचा मूळ आदेश लागतो। डॉक्टराचे फिटनेस सर्टिफिकेट व कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल, अपघात झाल्यानंतर डॉक्टर जेव्हा हा माणूस फिट झाला आहे असं सर्टिफिकेट देईल तरच कर्मचाऱ्याला रुजू होतात। रुजू अहवाल पण लागतो, फिटनेस सर्टिफिकेट व रुजू अहवाल। नंबर 7 मेडिकलची मूळ बिले लागतात, पूर्ण ओरिजिनल बिले ज्या कर्मचाऱ्याचा अपघात झालेला आहे त्या कर्मचाऱ्याच्या नावानेच बिले पाहिजेत, आणि डॉक्टराची तिथं नाव पाहिजे बिलावर, आणि पेड बाय मी त्या कर्मचाऱ्याची सही पाहिजे की कर्मचाऱ्यांनी हे बिलं भरलेली आहेत असे पेड बाय मी त्याच्यावर सही पाहिजे। व प्रिस्क्रिप्शन म्हणजे वर प्रिस्क्रिप्शन लावायचं आणि खाली ते बिल लावायचं। वर डॉक्टरांनी ते लिहून दिलं होतं आणि खाली हे आम्ही खर्च केला आहे असं प्रिस्क्रिप्शन सोबत जोडावं लागतं, म्हणजे प्रिस्क्रिप्शनसह बिल जोडावं लागतं। तर ऑडिटर ते पण चेक करतात की मूळ बिले व पेड बाय मी सहीसह प्रिस्क्रिप्शनसह ते जोडावे। पुढचं मेडिकल बिले तारखेनुसार दुकानाचे नाव व झालेल्या खर्चाचा दर्शवणारा तक्ता, एक तक्ता लागतो की मेडिकल बिलाची तारखेनुसार तो जोडायचा, त्याचं मेडिकल दुकानाचं नाव व डॉक्टराचं नाव व झालेला खर्च। मला वाटते हा तक्ता पहिल्यांदाच लागतो, काय कव्हरिंग लेटरच्या नंतर हा तक्ता इथं मी पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होता, चुकून माझ्याकडून राहून गेले, पण हा तक्ता पहिल्यांदाच घ्यावा की तारखेवाईज बिलं जोडून घ्यावीत, आधी तक्ता घ्यावा आणि नंतर बिलं जोडावीत व खर्च दाखवणारा तक्ता आहे, त्याचाही फॉर्मॅट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो।
9 नंबर आहे, खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे शिफारस पत्र. एखाद्या वेळेस काय होतं की ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो व नंतर तो गव्हर्नमेंट रुग्णालयात जातो. तर त्याचं एक शिफारस पत्र लागतं की ॲक्सिडेंट झाला होता म्हणून आम्ही खाजगी रुग्णालयात सदर खर्च केलेला आहे म्हणून ते पण खाजगी रुग्णालयात जे बिल झालेलं असतं ते पण पास होतं, पण माहिती नसल्यामुळं केवळ ते राहून जाते. नंबर 10 आहे, 5,000च्या पुढील बिलावर रेव्हेन्यू स्टॅम्प असावा. जे मेडिकल बिलाचे जे बिलं होतील 5,000च्या पुढचे त्याच्यावर रेव्हेन्यू स्टॅम्प कंपल्सरी असावं व ते पेड बाय मी म्हणून सही असावी व त्याच्यावर सही असावी त्या दुकानदारांची की रेव्हेन्यू स्टॅम्पवर लावून की सदर बिलं हे माझ्याकडे पेड झालेली म्हणून. नंबर 11 आहे, ऑन ड्युटी दाखला व विशेष आहाराबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडावे की सदर कर्मचारी हा ऑन ड्युटी होता असं मला वाटते. सहाय्यक अभियंता किंवा जो आपले अधिकारी आहेत ते ऑन ड्युटी दाखला देतात. तर ऑन ड्युटी दाखल्याचा पण एक फॉर्म आहे, त्याच्यावर सही करून त्या कर्मचाऱ्याचं नाव लिहून ऑन ड्युटी दाखला काढण्यात येतो. हे पण काही जास्त अवघड नाही. नंबर आहे 12 दवाखान्याचे फायनल बिल क्रमांक व दिनांक डॉक्टराच्या सही. एक फॉर्म आहे, दवाखान्याचं फायनल बिल व किती झालं त्याच्यावर डॉक्टराची सही असते व दवाखान्यात मूळ डिस्चार्ज कार्ड जे डिस्चार्ज इथं डिस्चार्ज कार्ड लिहिलं आहे मी, ओरिजिनल डिस्चार्ज कार्ड की दवाखान्यात हा माणूस एक दीड महिना ॲडमिट होता तर मूळ डिस्चार्ज कार्ड जोडावे लागतं त्या फाईलसोबत आणि ओरिजिनल बिलही जोडावं लागतं. नंबर 13 आहे, मेडिकल बिले रुजू झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत सादर करावी लागतात. अपघात झाला तर आधीच तो माणूस अपघातग्रस्त असल्यामुळं थोडा बिलाबाबत त्याला उशीर होऊ शकतो, परंतु सदर बिल हे पूर्ण अपघात झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याला द्यावी लागतं. तर नाहीतर काय होतं, अन्यथा विलंब क्षमापणाबाबत पत्र लिहून ते पाठवावं लागतं की माझ्याकडून अपघात झाल्यामुळे विलंब क्षमापित करण्यात यावा. तर ते एक्झिक्युटिव्हच्या सहीनं आपल्या एक्झिक्युटिव्ह साहेबांच्या सहीनं ते क्षमापणाचं पत्र आपण देऊ शकतो. तर हे सगळं 30 दिवसाचं आपल्याला करायचं आहे. कर्मचाऱ्याचा अपघात होऊ नये, अनावधानाने एखादी गोष्ट घडली तर ती कशी सॉल्व करायची हे सांगण्याचा प्रयत्न मी इथं करतो की विलंब जर झाला बिल सादर करण्यास तर क्षमापणाचं एक पत्र आपल्याला एक्झिक्युटिव्हच्या सहीनं ते सबमिट करावं लागतं आणि सदर सगळी प्रोसिजर मला वाटते मुख्य कार्यालयाला फाईल जाते काय की, नाहीतर झोन ऑफिसला तरी ही सगळी फाईल मंजुरीसाठी जाते. आणि माझ्या माहितीनुसार आपल्या MD इंडियामध्ये 5 लाखाची तरतूद आहे आणि 7 लाखापर्यंत झोन ऑफिसची तरतूद आहे आणि 7 लाखाच्या वरची जी अपघाताची जी अमाऊंट आहे ती मुख्य कार्यालय मुंबई आपले MD साहेबांच्या हातात ती पॉवर्स आहे. त्याच्यामुळं मागे जे 20 लाखाचा जो क्लेम होता साताऱ्याचा तर ते मुंबई मुख्य कार्यालय मुंबईलाच ती फाईल गेली होती. तर मित्र फाईल बनवताना ह्या 13-14 गोष्टीचा पूर्ण आपण नीट काटकसरीने वापर करावा अशी माझी इच्छा आहे व व्यवस्थित फाईल बनवावी जेणेकरून आपले पूर्ण जे बिल आहे ते सँक्शन होतील. आणि 14वा नंबर आहे, ही वरची जी माहिती आहे ना ही सगळी एका परिपत्रकात नमूद आहे. ते मी परिपत्रकातून व्यवस्थित काढले. परिपत्रकाचा क्रमांक पण मी तो टाकलेला आहे. परिपत्रक क्रमांक बघा, का का म्हणजे काय, कामगार औद्योगिक संबंध विभाग म्हणजे मुंबईचं कामगार औद्योगिक संबंध विभाग 21394 दिनांक 6/7/2010. हे 21394 सर्क्युलर फार महत्त्वाचं आहे की 2010ला निघालं की त्यामध्ये वरची सगळी माहिती व्यवस्थित लिहिलेली आहे. अनावधानाने माझ्याकडून एखादी राहिली असेल तरी आपण ती बघावी. तर हे 21394 जे सर्क्युलर आहे ते 2010ला निघालेलं आहे. त्या सर्क्युलरमध्ये काढून मी व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न केला आणि माझे जे व्हिडिओ आहेत मित्र हो त्याची लिंक लिंक ही मी इथे खाली लिहिलेली e.l.ea.pune ह्या लिंकवर सर्व माझे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबचे जे व्हिडिओ यूट्यूब ओपन केल्यावर e.l.ea.pune हे जर नाव टाकलं किंवा दीपक कुलकर्णी हे जरी नाव टाकलं तरी तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मित्रो 1 लाईक तर बनताच आहे आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे फ्री आहे. सबस्क्राईब केले तर मी कधी व्हिडिओ टाकला तर तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येऊन तो लगेच बघू शकता. तो एक फायदा होतो की अनावधानाने एखादी गोष्ट तुम्हाला लवकर सांगायची असेल आणि सबस्क्राईब जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येते. 5 मिनिटात इथून व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला 5 मिनिटात भेटू शकतो.
तर मित्रो सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे आणि सर्व लाईन स्टाफ बांधवांनी सर्व ऑपरेटर बांधवांनी हा माझा व्हिडिओ बघावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। आणि आपल्या बांधवाचा जो ॲक्सिडेंट झालेला असेल तर त्याचे पूर्ण पैसे कंपनीतर्फे मिळतात हाच उद्देश ह्या व्हिडिओ मागे आहे। आणि एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली असेल तर मला सांगण्यात यावी व मी त्याची जाहीर माफी मागतो। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो आणि सदर व्हिडिओमध्ये जे अक्षर आहे माझे मित्र श्री शाहू सोनवणे यांनी स्वच्छ अक्षरामध्ये सदर प्रपोजल तयार केलं व त्यांच्या अक्षरामुळेच आपण आज मी व्यवस्थित आपणास माहिती सांगू शकलो। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि भविष्यात माझे व्हिडिओ तुम्ही पाहाल अशी मी आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।